सौरभ भोसले ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्स, गप्पांचा कार्यक्रम. आत्तापर्यंत सौरभ भोसले स्पेशल्सला आपण खूप प्रेम दिलं, प्रतिसाद दिला आणि देताय. आता आपण घेऊन आलो एक नवीन सेगमेंट, एक नवीन कन्सेप्ट. आणि आता ज्या क्षणाची तुम्ही वाट पाहत होता तो क्षण आला आहे. So now I request everyone to hold your seat belts because now you're entering in the world of Saurabh Bhosle specials. And ladies and gentlemen, give a big round of applause and welcome Mr. Saurabh Suresh Bhosle. हॅलो ऑडिबल आहे? ओके. हॅलो. सेटल डाऊन हो सगळे. ओके, घ्या बसून घ्या. चलो, एक्स्ट्रा चेअर्स टाका इकडे. व्हॉलंटियर्स, हर्षद एक्स्ट्रा चेअर्स टाका इकडे. ह्या साईडला पण दे. ऑल गुड? ठीक आहे. चलो, सौरभ भोसले स्पेशल सारखा हा शो फक्त स्टोरी टेलिंगचा नाही आहे. ह्या शोची कन्सेप्ट 2022लाच चालू केली. 2022 म्हणण्यापेक्षा 2021च्या एंडला, म्हणजे कोविड एकदा थांबला, आम्ही एक दौरा केला, परत कोविड आला. सो त्यावेळीच ही कन्सेप्ट थोडी रुजू केलेली. आधी ह्या कन्सेप्टबद्दल सांगतो म्हणजे सगळ्यांना कळेल नक्की आपण काय करणार आहे असं, नाही का. आणि मला माहिती आहे आम्ही तुम्हाला डिटेल जरी पाठवले, PDF किंवा स्कॅनर, तुम्ही स्कॅनर करताना पे करता, बाकीचं वाचत बी नाही तुम्ही. ह्यातल्या निम्म्याला हित आल्यावर कळलं असेल, अयो अरे गप्पाच आहे वे, मग काय किस्से आहे काय मिळणार नाहीत वे. अरे वाचत जा की. तिचा हार्ट एक असतो क्वेश्चन मार्क, तो 4 वेळा ह्या त्या अँगलनं बघतो की ह्याच्या आईला काय असेल हिच्या मनात. आम्ही PDF बनवून पाठवली तुला नियमासकट. ठीक आहे. राजकीय, जातीय, धार्मिक काय नको ते करायचं. 6 पक्ष महाराष्ट्रात आहेत ऑलरेडी. ठीक आहे. सो आपल्या बाजून तर तसलं काय नको. आणि हे 2 शो ह्या पिरियडमध्ये लावायचं पण कारण आहे, कारण आता महाराष्ट्रात परिस्थिती तुम्ही बघितलेली आहे की पैसे देऊन सभेला बोलवायला लागतील. आपल्याला तुम्ही पैसे देऊन इकडे येत आहे, नाही का. विरोधाभास आहे. आणि आम्हाला 1-2 शॉकिंग गोष्टी, म्हणजे शॉकिंग नाही म्हणू शकत, पण क्वाईट ऑब्वियस आहे, नाही का. आता सोशल मीडिया आला आहे, प्रचाराचे पॅटर्न बदलले आहेत, लोकांच्या दारोदारी लोक जात नाहीत आता. आम्ही कॉल करतो, माहीत आहे ना, तिकीट बुक केल्यावर शुक्रवारी करतो, शनिवारी करतो. 40% कार्यकर्त्यांनी कॉल उचललेच नाही. आणि परत दुसऱ्यांदा कॉल उचललं म्हणले आम्हाला वाटलं आमच्या इथल्या लोकल आमदाराचा फोन आहे काय परत, की 3,000 मिळणार, 1,500 मिळणार, म्हणजे एवढी वैतागल्यात लोक. लाडकी ऑडियन्स योजना, नाही का. असं हे पाहिजे मला. आज जी आऊन लालते ना 4-5 जण, तुम्ही आज बोलायचं आहे, तुमचं आहे काय वाजवताय काय नक्की इकडं? गॅस बीस आहे कोणाला? अजिबात काही वाजवू नका. एकतर माणूस जेव्हा औषधावर असतो ना, मेडिसिनवर, त्याला छोट्या छोट्या गोष्टी कळतात. बॉडी फुल ह्याच्यात असते ना. आता जो कोण औषध असेल त्याला माहीत असेल मी आहे. मला रात्री 2 वाजता जरी असं वाटलं ना की नाही, मे बी एक्स्ट्रॅक्शनचा 3रा पार्ट बांगलादेशमध्ये पुलाखाली काय बी स्वप्न पडतात मला, मी रात्री उठून बसतो की ह्याच्या आईला काय नक्की काय जॅक रायनच्या एपिसोडमध्ये काय चाललं असेल. म्हणजे जेवढं बघितलं आहे. हा कार्यक्रमाची कन्सेप्ट समजून सांगतो, कारण 10-15 मिनटं ह्यात मी घेणार आहे, नाही का. कारण की मला आवरायला लागणार आहे तुम्हाला, हे मला कळते. फक्त 2-3 नियम आधी क्लिअर करू द्या, की जर एखादा आपली स्टोरी सांगायला लागला तर तुझा चेहरा कॅमेरावर दिसणार आहे. मागच्या वेळेस सारख्या गत करायचं नाही. ह्याच्या याला ते आलंय बरं का, हात वर केलाय, मी डॉन आहे, आला स्टेज बीजवर, फुल सिग्मा टाळ्या वेळ्या घेतल्या, हां, आणि शो झाल्या अनुजकडे गेला, दादा माझा तेवढा चेहरा काढा, पप्पा पण इंस्टाग्रामवर आहेत. हा, मग आगाव कशाला बोलला तू? पप्पा एवढा कडक आहे तर आगाव बोलायची गरज आहे का? पण डोंट वरी, तुम्ही म्हणला ना नका चेहरा दाखवू, नाही दाखवणार, काय मोठा विषय. कॉन्टेंट द्या तुम्ही. फक्त तुमच्या आयुष्यात काय झालं असेल तर माझ्यासोबत आकाशनं असं केलं, स्नेहलनं असं केलं, असलं ऐकायचं नाही. नाव न घेता तुझा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोचला पाहिजे, त्यालाच कळला पाहिजे माझ्यासाठी हाय. आणि स्टोरी जर तुम्ही कुठली सांगायला लागला तर त्या स्टोरीला म्हणजे तोंड असावं आणि शिपूट बी असावं. नाहीतर माहिती ना, एखादं इतकं गंडकं स्टोरी टेलर असतं ना, हा मग ना त्यानंतर ना मग आम्ही तिथे थांबलो ना, आणि मग त्यानंतर ना
3 तास तिथंच राऊंड मारतो ह्यो. हिथं एक उठून अजून ह्यो इथंच हायवे. मला तर असं वाटतं माझ्या काय काय मित्रांबरोबर काय किस्सेच घडून आहेत, कारण त्यांना किस्से घडलेला सांगायचे येत नाहीत. त्यात पण खरडे आमचा ऐक सावऱ्या, मी काय म्हणतोय, मग त्यानंतर ना आम्ही सिग्नलला गेलो. मग ना मग अरे पुढं चल की तू, त्या सिग्नलवर 4 तास थांबलाय तू. त्यात एखादा गॅस टाकणार असतो मधल्यामध्ये. पण काय बी म्हण, पण पुरींच्यात तुझा ओठ आहे बरं का पण काय. आणि मी एवढं सांगून पण तुम्ही त्या पाण्याला मेसेज करताय वे रे. माझ्या इंस्टाग्रामला DM येतात, मेल येतात. जर रिप्लाय नाही गेला 48 तासात, तुम्ही पाण्याला पुरी मेसेज करताय की सौरभ सरांचं सगळं तुम्ही मॅनेज करताना त्याला त्याच्या पुरी 2-3 आहेत ते सांभाळल्या नाहीत. हा, तो काय मॅनेज करायचा मला? तो माझा मॅनेजर नाही, मी आज जाहीर सांगतोय. उद्या मधल्यामध्ये 20-30 हजाराला फटका मारल. आणि पोरीच मेसेज करतात, पोरं करणार बी. पोरांना माहितीये बुरट आहे ते. कारण प्रत्येक ग्रुपमध्ये एक पण्या असतो. आणि पोरींना पण्या का आवडतो माहितीये का? पण्या ऐकून घेणार असतो. आम्हाला कुठे वेळ आहे तुमचा ऐकाय? उसने ना मेरे साथ ऐसे किया, मुझे छोड़ दिया, फिर मैं सफरिंग में थी, ट्रॉमा में थी. अगं बाया, माझं ऐकवलं ना तू बांगड्यात उडशील. ही तुम्हाला काय वाटतं आज पुरुष संख्या बघा, म्हणजे आज अलौकिक गोष्ट बघा काय आहे ह्या शो बद्दल, की स्टोरी टेलिंगचा शो असतो का नाही, तिथं मुलींची संख्या जास्त असते स्टँडअपला, की रिलेट करता येईल नाही का, मी शेअर करेन माझ्या फ्रेंड्सला वगैरे. आज मनातलं वाकायचंय म्हणलं की नुसती पुरुष आल्यात. 80% पुरुष आहेत खालनं पोरांत. अहो सर पुरीच नाहीत म्हणलं, चांगलं आहे आपली टीम वाढली. पण एक आहे, पुरुष म्हणून पुरुषाची बाजू घेतली ना तर 4-5 जणांना दुखतं, त्यांना खरंच दुखतं त्यांना. मी सांगतोय काय, आम्ही कुणापुढं रडू शकत नाही, इमोशनल होऊ शकत नाही. ह्याचं कारण बी आमचीच जात आहे पुरुष. ते काय म्हणते, काय रडतयस, हे काय ह्याच्यापेक्षा वाढ, हे ह्याच्यापेक्षा घाण रडत असतो कोणापाशी तरी. एका पुरुषाची 4 वेगळ्या ग्रुपमध्ये 4 वेगळ्या पर्सनॅलिटी असतात. रायडिंगचा ग्रुप असतो ना, त्याच्यामध्ये ते फुल, त्याला सगळं रूट माहिती आहेत, मॅपची बीपची गरज नाही. मुलींच्या ग्रुपमध्ये ते पुकी असतं नाही का, आय एम हिअर फॉर यू, लिस्नर आहे मी तुझा, आय गॉट युअर बॅक. ठीक आहे. जॉबवरती असतो की मी खूप नाही का, म्हणजे प्रोफेशनल आहे, सगळं करतो. आणि खरं फक्त घरातल्यांना माहीत असतंय. बरमुड्या बन्यालावर बसलेला असतो, बाह्या तांब्या बी उचलत नाही. हा, कधी कधी नाही का पोरांना स्टेटस टाकलेलं असतं, हम कर देंगे धुवा उडा देंगे जलवा, याव त्याव स्टेटस. आणि आई त्याचा स्टेटस असा बघत असतील, त्याकडे बघत असतील. आणि पप्पा म्हणत असतो, गंडलो मी, गंडलो. आणि सगळ्यात ह्या पिढीची ट्रॅजेडी हीच आहे की आपला आईबाप सोशल मीडियावर आल्यात. आणि सगळ्यात वर्स्ट गोष्ट आणि बेस्ट गोष्ट माझ्यासोबत ही झाली आहे, माझ्या भावानं माझ्या पप्पाला इंस्टाग्रामचं अकाउंट काढून दिलंय. आणि पप्पाचा ID मला घावाना अजून. तुम्ही बघा मागच्या आहे का नाही, मी एका महिन्यात पर्सनल स्टोऱ्या टाकणं बंद केले, बघितलं ना, फक्त शोचं टाकतोय. कारण काय टाकलं की पप्पा मला रात्री म्हणतोय, हा भैया काल तरी उडत होता पैसे नाहीत, आज कसं सुकांताच्या थाळीला गेलाय. रडका स्टेटस टाकले की म्हणतात सगळं तर चांगलं चाललंय, तुझ्या आयुष्यात काय चाललंय? निवांत. निवांतवरून आठवलं, मार्च आय गेस 18 का 19 इथूनच सौरभ भोसले स्पेशलची सुरुवात झाली ती. खूप खास आहे ऑडिटोरियम हे आपल्यासाठी. आणि कुठलीही एंटिटी जेव्हा आम्ही चालू करतो, कुठली एंटिटी तेव्हा इथून चालू करतो. जसं की सौरभ भोसले शो लाईव्ह इंडियातला पहिला ऑडिटोरियम पॉडकास्ट शो पण इथूनच चालू केला. सौरभ भोसले ऑडियन्स इंटरॅक्शन सेशन्स बी इथूनच चालू करतो. आणि तुम्हाला माहिती आहे, इथून चालू झालं की आपण 1300 गाठतोय परत मग डायरेक्ट. ठीक आहे. आणि हे तुमच्यामुळे, आपलं काय नाही. हो हो हो, माझ्या टीममधला आहे, त्याला सांगितलंय आदनमधनं वळ आपलं, म्हणजे नाही जे खरं आहे ते आहे नाही काय. आम्ही प्रमोशनला कमी पडतो, आम्ही कुठल्या इन्फ्लुएन्सरला म्हणत नाही माझी स्टोरी टाक शोची बिची. त्याचं करिअर त्यानं करायचं, त्याचं स्ट्रगल त्यानं करायचं, त्याचं ऑडियन्स त्यानं कमवले, आपण का ढापायचं? बरोबर आहे ना. कोलॅबरेशन करायचं. आणि मराठी माणसाला ह्या गोष्टीची आत्ता लई गरज आहे. आपल्याला पिढ्यानपिढ्या बांधापासनं फ्लॅटपासनं हेच सांगण्यात आलंय, बांध कोर, कॉम्पिटिशन कर. पण ही पिढी हुशार आहे, कोलॅबरेशन करायला लागली. माझंही चांगलंय, तुझं ते चांगलंय, दोघं एकत्र येऊ. बरोबर आहे.
मागच्या शोला पण बऱ्याच गोष्टी बोलले ना, आज हे सगळं नवीनच आहे कारण मला लोडच नाही ना. सगळ्यात निम्मं तुम्ही बोलणार. अजून एक गोष्ट आहे, सगळ्यांनाच माईकवर बोलायचं आहे असं काय नाही. आवाज हे ऑडिओट्रम का घेतलं कळते ना, तुम्ही तिथनं बोलला तर इथं ऐकू येते. आणि तुम्ही बोलला हे कॅमेरा होईल ह्याची गॅरंटी नाही. आणि जरी एखादा बोलला लईच त्याला वाटलं मी ओव्हर शेअर केलं, असतो प्रॉब्लेम एखाद्याचा. रातभर 3 पर्यंत चॅटिंग करतं आणि सकाळ म्हणते ह्याच्या आईला सगळं सांगितलं, शिशी उगच बोललो मी, काल इमोशनल होतो. म्हणून तर ह्या शोची थीम आहे, डाव्या हाताला आपल्या आहे हृदय, उजव्या हाताला आहे मेंदू. आणि ह्या दोन्हीची सांगड घालून बॅलन्स करून चालतो ना, त्याला आपण म्हणतो आगाव आहे. ते आगाव नाही, ते खरंच हुशार असतं, ते चांगलं जगतं लोड न घेता. त्याला माहीत असतं बरोबर ठिकाणीच तोंड उघडायचं. तोंड उघडलं मासा कसा, तोंड उघडला की गाळाला लागतो, निघाला. गरज नाही तिथं ह्यो गप असतो, त्याला माहिती आहे मॅटर होणार आहे, गप आहे गडी. त्याला माहिती आहे भांडणं होत्याला, गप आहे. सो ह्या शोची थीम हीच आहे की ब्रेन आणि हार्ट ह्याच्यात जो बॅलन्स आहे मनातलं ते तुम्हाला सांगायचं आहे. चॅटिंगमध्ये आता माझं वय झालं 29, लग्न विग्न झालं आहे आणि त्याच्या आधी आपली डेटिंग हिस्ट्री सगळ्या जगाला माहिती आहे. आपण काय लपवलंच नाही, आपलं जे काय ते यूट्यूबवर आहे. आणि ती काय आहे तर ती दोघी जणी सोडून गेल्या, त्यांना जाळवायचं आहे. दुसरं काय की फिरून बघत असेल धुताने बिताने हायला सौरभ कुठं गेला. 2 वर्ष थांबाय पाहिजे होतं सौरभभर. मी परत सांगतो, इथं बसलेल्या प्रत्येक स्त्रीला पुरुषाला एक सांगतो, एखाद्या व्यक्तीचा, त्या स्त्रीचा किंवा पुरुषाचा ज्यासोबत तुम्ही रिलेशनशिपमध्ये त्याचा जर वाईट काळ चालू आहे ना, तुम्ही काय नका करू, त्यावर थांबा. कारण देव जर एखाद्या वाईट काळ आणतोय, संकट आणतोय ना, तर त्याची कमबॅक स्टोरी लय डेंजर असणार आहे. आणि तिथं जर तुम्ही थांबला तर मग त्याच्या नॉवेलमध्ये आणि डॉक्युमेंटरीमध्ये तुम्हाला आयडियल वाईफ, आयडियल नाही का, आणि त्याला सोडून गेला तर मग तुम्हाला माहिती आहे सत्तूची लव्ह स्टोरी, शादी में जरूर आना. मग काय व्हायचं हे तुम्हाला माहित. पण ह्याच्यावर बी पोरीनं कॉन्फिडन्स पाहिजे त्या पोरावर की बाबा हा करू शकतो, नाही तर तो वायाला बी जाऊ शकतो. आणि सेम गोज विथ गर्ल्स ऑल्सो, इक्वल आहे. प्रणव म्हणजे लोक कशाचं पण अर्थ काय पण काढायला लागलेत. मागच्या शोला मी पाण्याचं नाव घेतलं नाही. एक पोरगी आली स्टेजवर भेटायला, म्हणली दादा काय झालंय का. म्हणला नाही तुम्ही प्रणव दादाचं नाव नाही घेतलं शोमध्ये. म्हणलं ना पुरुष. निम्मी खुश झाली, दादा म्हणली गड्याला. अगं म्हणलं दिदे मी त्याला फुटेज देतो, तो फुटेज घेतो, त्याला 4 DM येतात, तो सेलिब्रिटी होतो, तो शोला तिकीट बी काढत नाही, बड्डेला कॉन्ट्री काढत नाही ती कोणाच्या. आत्ता पण त्याला मी सांगितलं शेवटी मला 15 मिनिटात दाल खिचडी घेऊन ये खायला. म्हणला पैसे पाठवशील का. कळते का तुम्हाला. आणि अशी पोरं प्रॅक्टिकल असावीत, अशा लोकांचे पैसे बुडतच नाहीत कधी. इथं या 6 जणांना कुठला मंत्री कुणाला करायचा कळा ना, तुला आशा. इथं मतदान टाकणारेच काही येडी झाल्यात. आम्ही मतदान टाकायचं आणि मंत्री व्हायचा वेगळाच. तू जे ओल्ड स्कूल मराठी पिक्चर बघतात त्यांना माहिती आहे, ह्यांना मुख्यमंत्री करा. माहिती ना, नारू म्हणा का जेनझी झाल्या सगळी. आता मला जेवढं मोकळं व्हायचं होतं तेवढं मी झालोय. आता तुम्हाला मोकळं व्हायचं. फक्त एक आहे, मी कोणावरही पर्सनल टिप्पणी करणार नाही, ना कोणाला रोस्ट करणार आहे. ठीक आहे, आपल्याला कोणाची मापं काढून कशाला मोठं व्हायचं. नाहीतर नाही का काय काय लोक असतात, हा तुम्ही काय करता शिक्षक आहे, हो लय पैसे कमवत असाल. ही कसली कॉमेडी. हा तू इंजिनियर, हो. मग मला सांग बरं ह्याचा फॉर्म्युला. तू कोण. तो 200 देऊन आलाय की तुझ्या शोला. तिची कुठं मापं काढतो. सो आपण कोणाची मापं काढणार, आपण दुःख वाटून घेणार आहे. आणि त्यात कुठं हसायला आलं तर ते तुम्ही पंच सोडतच नाही. बरोबर आहे. 2000 नंतरची बॉर्न हातवर करा रे जरा. 2000 आणि 2000 नंतरची चांगलं करा देशाचं काय. तर आता तुमच्या आमचं संपलं. 30शीत आलो, लग्न झाली, पोरं बाळ होते, संसार लागलो. आता जी काय अपेक्षा आहे तुमच्याकडेच. आम्ही आजारी पडलो, डॉक्टर झेंजी असणार आहे. घर बांधाय बिल्डर झेंजी असणार आहे. नेता आमचा झेंजी असणार आहेत, कारण आम्ही काय उपटू शकलो नाही आयुष्यात. आता ती तुम्हालाच करायची. कॉन्टेंट क्रिएटर पण जेन्झीच आहेत आणि कन्झ्युमर पण जेन्झीच आहे. सो तुम्हाला देश चालवायचा आहे, गाड्यांना नीट करा काय करायची ती. ओके, ओझं आहे तुमच्यावर अपेक्षांचं. हे
घेऊन चाला. परत ह्यातनं तुम्ही मला ट्रॉमा आला नाही गाड्यांनो, असं आपल्या बापानं ट्रॉमा घेतला असताना 4 वेळा आपल्या पिढ्या कधीच गायब झाल्या असते मागच्या मागं. तुमच्या बाप्पाने जर तुमच्या बघा टप्पा असतो एक वयाचा नाही का, 18-19ला थोडंसं बाप तुम्हाला असं वाटतं की यायला काय पप्पा नुसतंच ख्याव ख्याव करतंय. आता जो त्याच्या वडिलांना हिटलर म्हणलाय ना, तो माझ्या टीम मधला पोरगा आहे. त्याच्यावर झूम करा, त्याच्यावर. त्याचं नाव तर कुलकर्णी आहे. आणि तो त्याच्या पप्पाला हिटलर म्हणलाय. तुझं वय आज 21 आहे, पप्पाची लय गरज लागणार आहे पुढच्या काय वर्षात. कोण सोडून गेला की पप्पा बशीच रडायचं, EMI बाउन्स झाला की पप्पाकडेच जायचं, ऐकणार बी नाही. ओके आता काय आहेत पप्पा? मग विचार बघ आता हिटलरवरनं कमबॅक कसं करू. आता तुझं वय काय? काय आहेत आता पप्पा? मग थांबा, सिरियल मधला देव माणूस का खरा देव माणूस? कमबॅक आहे तो कुलकर्णी, सुटी देत नाही तो. शब्दकोश डेंजर आहे त्याच्याकडं. आणि अथर्व कुलकर्णी या नावाबद्दल भारी गोष्ट काय माहिती का, पुण्यातल्या प्रत्येक गल्लीत 10 अथर्व कुलकर्णी आहेत. खरंच आहे. आणि बेकार टॅलेंटेड असते ही पोरं. एखाद्याला तबला येईल, एखाद्याला काय म्हणतात पेटी येईल, एखाद्याला गायन येईल, एखाद्याला सिंगिंग येईल, एखाद्याला झोले येतील. 2024 जर कुणी मॅनिप्युलेट केलं असेल ना हे पूर्ण वर्ष, तर एकाच गोष्टीनं केलं, ते म्हणजे इंटरनेट. कितीतरी नाती, मी एका वाक्यात सांगतो तुम्हाला, मी आत्ता बोलल्या तुमच्या डोळ्यापुढे नाव असणार आहे. कितीतरी नाती ह्या इंटरनेटनं तोडल्यात. त्या बाईला कुठली तर रील आली, नवऱ्यावर भांडण झालं, नवरा असा नवरा तसा, त्या पुरुषाला आलं बाय अशी बाई तशी, बाईला आलं सासू अशी सासू तशी, बॉसला आलं एम्प्लॉय असा, एम्प्लॉयला आलं बॉस हरामखोर. अल्गोरिदमने दिलं सगळ्यांना काय ना काय, तर सगळी म्हणली बास मी कॉलणार सगळ्यांना. आणि आता जेव्हा मी पोल टाकला की 2024 तुम्हाला काय शिकवलं, 90% उत्तर काय माहिती का, आपल्याला आईबाप सोडून कोणी नसतं. आणि हे उत्तर कोणाकोणाचं माहिती का, 16 वर्षाच्या पोराचं बघा, 32 वर्षाच्या पुरुषाचं, इंडिपेंडेंट वुमनचं, सगळ्यांचं. मग हीच सत्य आहे. तर आपण बेट घेत असतो, लक्षात घ्या. आपण म्हणतो ना, हो माझा कट्टर दोस्त आहे. कट्टर दोस्त सांगायला लागत नाही, ते गाव ठरवतो. दोघं दिसली की दुसरं कुठे आहे. हे डेफिनेशन आहे कट्टर दोस्ती. तुम्हाला का सांगायची हो माझा कट्टर दोस्त आहे? गाव ठरवतो. तुम्ही गेला स्प्लेंडरवरनं, मात्र म्हणतो जोडीदार दिसत नाही, ही कट्टर मैत्री का? तुम्ही सांगायचं नाही ही इज माय BFF. नाही तुझं पैसे गुंतले असतील, आय नो. सिंपल आहे. सौरभ भोसले युनिव्हर्स SB वर्सचे 3 एंटिटीज आहेत. 2 एंटिटी कुठल्या आहेत त्या सांगतो. पहिली एंटिटी आहे सौरभ भोसले स्पेशल्स, जी स्टोरी टेलिंग स्टँडअपचे. दुसरी आहे मिनी स्पेशल, जे फक्त आम्ही आमच्या माणसांबरोबर करतो, कारण त्याला तिकीट लावून 60-70 माणसांच्यात काय पैसे कमवायचे आणि कशाला. ठीक आहे, ते मिनी स्पेशल अधूनमधून येतात. आता ही त्यातली तिसरी एंटिटी सौरभ भोसले ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्स. समजलं? ऑडियन्स इंटरॅक्शन आहे, क्राऊड वर्क नाही. क्राऊड वर्क म्हणजे काय, तू काय करतो, कसं करतो, पगार कधी, मग लग्न कधी झालं, मग तुम्ही कधी भेटला, आणि मग काय झालं, मला का करायचे, माझं दुकान कमी आहे. क्राऊड वर्क नाही, ऑडियन्स इंटरॅक्शन. गप्पा नाही का. असं धरून चाला की आपण सगळे ना कुठं तर निवांत बीचवर किंवा डोंगरावर बसले, जिथं तुम्ही कम्फर्टेबल आहे, आणि तुम्हाला माझ्यावर लय विश्वास आहे आणि मला बी तुमचा विश्वास आहे. फुल मन मोकळं करायचं, फक्त नाव कोणाचं घ्यायचं. का आपण सगळी कामं उजेडात करतो, लाईट लाव. कुणी बंद केलं हे? आलं खरंच काय? माकडा हो काय, मी का शिवाय देतो बरं ह्या माणसाला? का शिवाय देतो ह्याला मी? मैं कुछ भी चांगला करने जाता हूं, मेरे साथ वाईट ही हो जाता है. खरंय. कोरेगाव 300 चौकार होतो, एकाला म्हणला स्टँड लागले, बघाय गेला तो पाडला, पाण्यावरच नाव आलं. खुर्ची ठेवाय गेले, बटन दाबून आले. पण असाच मित्र मापात चेष्टा असते त्याची माझी. मी त्याची चेष्टा मी तुमच्या पुढे करतोय, तो जी माझी चेष्टा करतो ना एकट्यात, ते तुम्ही सोसूबी शकणार नाही. गाववाला आहे ना, ते एका कॉलेजला शिकलोय, त्याला माझं सगळं माहिती आहे, मला त्याचं सगळं माहिती आहे. त्यामुळं मला कोण बी दुश्मन होईल तो नाही होणार, कारण तो दुश्मन झाला तर मी त्याचं असं सांगेल त्याचं लगीन ठरायचं नाही, माझं झालंय.
सस्टेनेबल आहे आपलं. आता सौरभ ऑडियन्स इंटरॅक्शन स्पेशल्स म्हणजे काय की मी प्रश्न विचारणार, तुम्ही खालनं प्रॉम्प्ट करू शकता. एखाद्याला स्टोरी सांगायची, आमचा माईक तुमच्यापर्यंत माईकवर बोलू शकता, बट मेक शुअर की तुम्ही पुढं स्क्रीनवर येणार आहे. परत कानात येऊन मला कोणी म्हणायचं नाही की अरे आमच्या घरातले यावं त्यावं असं. पण ह्यात असं पण आहे, एखाद्याला व्हायरल व्हायचंय म्हणून पण आलेला असतो. हे इंडियाज गॉट लेटंट नाहीये, आपण लय बारकी माणसं आहे. आपण लय बारकी माणसं आहे, आपल्याला तिथं जायला अजून 5-1 वर्ष लागतील. मराठी ऑडियन्स तसलं ह्युमर घेऊ शकत नाही, तलवारीच येतील डायरेक्ट, नाही का. डार्क जोक बिक आपल्याकडे चालत आणि बघतात सगळी गुपचूप. ठीक आहे. दादा कोंडके तुम्ही एक लक्षात घ्या, त्यांचं जे लिखाण आहे किंवा काय काढल तसा अर्थ आहे, तुमच्या मनावर आहे. तुम्ही काय ऐकलं, 4 जण बसवतो, त्यांचा पिक्चर लावतो, एकाला वाटणार हा 1 नंबर पिक्चर, दुसरा म्हणा यायला काय तर डबल मिनिंग आहे, तिसरा म्हणणार आयो काय 1 नंबर बोलला, चौथा म्हणणार आयुष्यपत मास्टरपीस आहे. काढल तसा अर्थ आहे. जसं मागच्या वेळेस मी म्हणलं सगळं झालं म्हणून ते गेलो, तर एखादं लागला हसायला, अयो सगळं झालं होय. बघ नाही, हे बघा सिंपल गणित असतं. फ्लॅटमध्ये राहताय, बिल्डर काय म्हणतो सिटी व्ह्यू, आणि राहतो त्याला काय वाटतं ह्याच्या याला काँक्रीटचं जंगल. तुम्ही बघता काय सांगता काय ह्याच्यावर. दादा कोंडके हे लेजंड आहेत, पु ल देशपांडे, दादा कोंडके, म्हणजे आपण त्यांच्या नाकाची घाण. हां खरं आहे ते. अहो त्यांचे व्हिडिओ टेप जर आज असते का नाही तर आपल्याला का नाही कळलं असतं की खरं ह्युमर काय. माणसाशी वैयक्तिक न जाता, जातपात न करता, डार्क न जाता हसवायचं कसं, ते बी सगळी राजकारणी स्टेजवर असताना. बघा जाऊन तुम्ही पुलंची भाषणं, चेष्टेचा भाग नसतो हा. आणि हे कलाकाराचा अवधा होता, आणि हे मराठीचे दिवस आपल्याला परत आणायचेत, आणि ह्यासाठी तुमची गरज आहे. ठीक आहे. हा नाही, मला लय लोक म्हणतात 500 के झाले आता हिंदी चालू कर की. हो करणार की, हिंदीतनं पैसे कमवायचे, मराठीमध्ये आपल्याला प्रबोधन करायचं. बरोबर आहे का नाही. बाहेरची इथे येऊन पैसे कमवायला येत नाही, मग आपण बाहेर जाऊन कमवून थोडं सिंपल आहे, काय तर दिवस गेलं पाहिजे. आणि बाहेरचं नातलं कोण नसतं, सगळे आपलीच आहेत. मला लय राग येतो जाऊ कोण म्हणतो ना पुण्यात मुंबईत लय गर्दी झाली, बाहेरनं माणसं आली. बाहेरनं कशी झाली रे, मावळं म्हणलेलं का मी या प्रांतातलं त्या प्रांतातलं, अजिबात नाही. पोटपाणी भराय सगळे आले, सगळे एकत्रच आहे. आपण आपल्यात फुटलं तर उद्या आपलं काय होईल. सिंपल गणित आहे, लॉजिक आहे. आणि लॉजिक लावूनच चालायचं असते. आणि जो लय मोठी कमेंट करतो ना ह्यावर, त्याकडे मी लक्ष देत नाही, त्याला एवढा मोकळा वेळ आहे ह्यातच मला आश्चर्य आहे. एखादा मन लावून कमेंट लिहितो बघ, पॅरेग्राफ हेट कमेंट, मी डिलीट करतो एका सेकंदात गुप. ए जायला पाऊन तास लिहितंय, ब्लॉकच केला बस. आता त्याला जेवण जायला आयो. आणि ह्याच्यापेक्षा डेंजर इन्फ्लुएन्सर आहेत ते तर स्टोरी काढून टाकतात, माराड रिपोर्ट ह्याला. ते डेंजर. कळलं. गप्पांचा कार्यक्रम आहे, प्रश्न विचारले उत्तर द्यायची. तुम्ही पण मला प्रश्न विचारू शकता, वैयक्तिक काय विचारायचं नाही. कारण मी जर बोलायला लागलो तर कसं असतं बाळांनो, माणसाचं ह्युमर कधी निघतं माहिती आहे का, जेव्हा तो सफरिंगमध्ये असतो. हां, आयुष्यात सगळं चांगलं चालू असताना तुम्हाला विनोद सुचत नाहीत. खरं सांगतो, विनोद सुचवतच नाहीत तुम्हाला, कारण सगळं चांगलं चाललंय. चेष्टा कशाची करू, आणि चेष्टा केली बॅकफायर झाली तर मग माणूस जेव्हा सफरिंगमध्ये जातो, माणसं त्याला सोडून जात असतात, फायनान्शियल प्रॉब्लेममध्ये असतो, मेडिकल प्रॉब्लेममध्ये असतो, तेव्हा त्याचा एस्केप असतो विनोद. बरोबर आहे. एखादा गाडीवनं पडले, हाड मोडले, रॉड टाकलाय, ती म्हणते मला उठायला आलं नाही तर त्याला चापटला असता. अरे तू 3 पीसमध्ये तुला घरी आणलाय बघा. आणि ही पॉवर असते पुरुषाकडे, बेकार काय बी होऊ दे मॅटर, त्याचा पहिलं इन्स्टिंक्ट त्याचं ह्युमरच असते. करायचं चालू. ओके ठीक आहे. पहिली गोष्ट जे नेहमीचे नियमित परत सांगत नाही, परत म्हणते तेच कोणते. बाळांना तुमच्या आयुष्यात पण 30-30 चालले का नाही. तुम्ही माझ्याकडून कसं एक्सपेक्ट करता रे प्रत्येक शोला मी नवीन काहीतरी घेऊन येऊ, आणि नवीन काहीतरी घेऊन येऊ म्हणून मी 4 लपडी करू का बाहेर काहीतरी. सरळ मार्गी संसार करतो, सगळं नीट चाललंय, माझ्या आयुष्यात काही थ्रिल मिळालं म्हणून मी बाहेर काहीतरी करत बसू का, कोणाला तर रस्त्यावर हाणू का काहीतरी करू का. जे झालंय तेच सांगतोय का नाही. मग एखादी गोष्ट रिपीट झाली तर समजून घ्यायचं, एवढं काय त्यात. बरोबर आहे का नाही. दोघंच म्हणली बघा, बाकीची म्हणली का 200 दिल्यात नवीन सांग. कसं गेलं 2024. कसं निगेटिव्हिटी कशी स्प्रेड झाली बघितली का, कशी स्प्रेड झाली बघितली का. कसं गेलं 2024. ह्यो म्हणला बकवास, इकडच्या 4 ताई म्हणल्या बकवास, पुढच्याचं आन्सर असं ढापलं. आता एखादा म्हणला असताना 1 नंबर लय काय शिकलो की सगळी तीच म्हणली असती. म्हणून आयुष्यात अवतीभोवती कोणही महत्वाचं आहे.
आता ऍक्टिंग बघा कसं केलं 2024. कशी बदलतात माणसं, कसे लाईव्ह एक्झाम्पल आहे. बरं ठीक आहे, 2024 न तुम्हाला काय शिकवलं? प्रश्न पडतो मला की सगळी जरी उळत असतील माझ्या आयुष्याची लागली, मला धोका मिळालाय, तर मग ही जी कॅफेत कपल क्यूट क्यूट बसतात ही कोण आहेत? का आलटी पलटीनं कधी ह्याच्यावर कधी त्याच्यावर, आणि मग ह्याच्यावर गेलं की ह्याला धोका आणि त्याच्यावर गेलं की त्याला धोका. आमच्या वेळी असं नव्हतं. आमच्या वेळी एखादी मुलगी एखाद्या पोराबर एंगेज झाली ना, एंगेज म्हणायचो आम्ही, एंगेज झाली ना तर त्या 3 म्हणजे त्या पंचक्रोशीत कळायचं की बाबा हाय ही पोरगी पोरग, तिला चीट करायची चान्स नव्हता आणि पोरला बी चीट करायचा चान्स नव्हता. ह्यानं चीट केलं तर ह्याचं गाव ह्याला मारणार, ह्याचं गाव त्याला मारणार. आमच्या शेजारी एक गाव आहे, त्या गावाचं नाव घेत नाही, सरपंचाचं पोरग होतं. ती गेलं एका पोरीला पळवून घेऊन गोव्याला, 4 दिवस राहिला लग्न कराय. गोव्यात कोण लग्न करायचं जातं का? हाय ना आळंदी इथं. गोव्याला गेला 4 दिवसांना पोरला म्हणते मी लग्न करणार नाही, तिजन माझा विचार जुळत नाहीत. दोन्ही गावातल्या माणसांनी कॉल करून काय म्हणली, दोघं जर माघारी आला ना चौरंग करील, चौरंग लग्न करून याचं. आज पोर बाळ आहे चांगली राहत्यात. ह्या पिढीचा प्रॉब्लेमच आहे, नात्याची जबाबदारीच घ्यायला नको, जबाबदारीच घ्यायला नको कुणाला. माझ्यावर वाईट होतंय तू मला ऐकून घे, ह्यो म्हणतो माझ्यावर बी होतंय तू ऐकून घ्या. आळीपाळीनं ऐकून घ्या की तुम्ही. हे बघा सातारी शब्द आहेत, जे हाय ते हाय. मी बनकारनीच तुम्हाला नाकातनं बोलणार नाही, तिथं माझा उच्चार विचार चुकायचा. मला मी पहिलं स्पेशल केलं नाही स्टेजवरती, तेव्हा मला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम काय होता, मी आधी कॉलेजेसमध्ये करायचो सेशन. मी लय हुशार प्राणी तुम्हाला, म्हणजे हे आता मी तोंडानं सांगतो कारण कोणी माझा तेवढा अभ्यासच केला नाही. मग आता मला वाटतं आता मी अभ्यास करण्याजोगा झालोय. माझं इंस्टाग्राम जर तुम्ही बघाल आणि खालपर्यंत जायचं एकदम खाली, माझी पहिली पोस्ट काय बघायची, तिथून पुढं मला बघायचं. काही गोष्टी मी आता हाईड केल्या कारण प्रॉपर निबादे सुरू होत्या, दाढी बीड नव्हती मला, आणि असं हार बीर नाही असं ते म्हणजे दातात गुलाबन असावेस ते मी केलं सगळं. ते ते गरज होती मला, ठीक आहे. आणि सगळं असतो म्हणजे एक लक्षात घ्या, आळीचंच फुलपाखरू होतं, तो निब्ब्याचा सिग्मा मेल होतो, हे लक्षात घ्या. सो आपल्या पाचशे आपल्याला लाज वाटून घ्यायची गरज नाही, ठीक आहे. तर मी युथेंटिक नावाची सिरीज चालू केली. युथेंटिक म्हणजे काय, युथ प्लस ऑथेंटिक. ही 2022 आणि 21ची गोष्ट. तेव्हा हर्षद निकम माझ्याबरोबर होता आणि मी तेव्हा TCS मध्ये कामाला होतो आणि वर्क फ्रॉम होम होतं. तर त्यो मी, आणि तेव्हा महाराष्ट्रात एसटीचा संप चालू होता आणि सगळ्यात चॅलेंजिंग पिरियड तो होता कारण आम्ही एसटीनं फिरायचो. पप्पा म्हणायची गाडी घेऊन जा, पण पप्पाला मी म्हणायचं उद्या करिअर गणलं तर मला लाज वाटेल की पप्पाची गाडी घेऊन फिरलो काहीच मिळलं नाही. नाही हे मला, मी तेवढा कॉन्शियसला आहे, पप्पा कधी काय बोलणार नाही, पण ती एक स्वतःची जी लाज वाटते की नाही आपल्याला, आपण नाही करू शकलो, ती बेकार असते, लय बेकार असते ती, ठीक आहे. आणि मग त्याच्यात तुमच्या रात्री अशाच जातात आलटी पलटी करत करत ह्याच्या आईला मी गणलूक काय, त्यापेक्षा एसटीनं जायचो आणि एसटीत कॉन्टेंट लय मिळायचा. आणि मोस्टली मी पोक्त्या माणसांपाशी बसायचो, म्हाताऱ्या माणसांपाशी. ती तुम्हाला आयुष्यात सगळं सांगून जाते, ती न विचारता आजी सगळं सांगते. तुझं बेसिक क्लिअर कर, आजी मिसरी घासते, आजोबा गायचप खातो. खेड्यापाड्यात वाढलेलो रे बाळा, काय आमच्या आजीचा डीलर मीच होतो. 15 रुपये द्यायची, 5 रुपयाची जुली घे, 10ची मिसरी आणि पप्पाला सांगू नको. आजी घासते मिसरी, पप्पा देतोय औषधं, डॉक्टर म्हणतोय बरे का व्हाय ना म्हातारीला मिसरी सुटाना. पण आमच्या आजीचं मला लय कौतुक वाटतं, लय. आमच्या आजीला म्हणी, जात्यावरची गाणी, आगाय घरात कुणाचं लग्न असो काय समारंभ, एमएनएम बी फिका पडते आमची आजी. हा कुठला बी रॅपर ना आमच्या आजी पुढं जातं चालू झालं, आजी इम्प्रॉम्प्टू फ्री स्टाईल म्हणतात ना, सुरेश शिरीष वनिता शीत, डायरेक्ट गाणी चालू, सगळ्यांची नावं घेत. ही लोककला लुप्त होत चालल्यात, म्हणून आजी आजोबाकडे जायचं असतंय. आपण म्हणतो ना की आपण मॉडर्नायझेशन गावाकडे बाळांनो. तुम्ही जावा बरं राहणार एखाद्या शेतकऱ्याच्या, आपल्याला इमेज ती घाण बनवून ठेवली, शेतकऱ्या बळीराजा आहे ते असं तसं. चांगले पण शेतकरी, इंजिनियर केलेलं पोरग फिकं पडलं असं ड्रिप लावलंय त्यानं. एखाद्या बायोटेक्नॉलॉजीवाल्याला कळणार नाही असली टेक्नॉलॉजी वापरली, फार्मसीवाल्याला ह्याला कळणार नाही तसलं औषध मारते. आणि आता महाराष्ट्रात तशी तरुण
घडत्यात, बागा वाढवतात हे, आणि महाराष्ट्राचं भविष्य सेफ हातात आहे. फक्त काय बघायचं हे आपल्याकडे. होतो आजीपाशी, परत चालतो. थांबा, तू तांबाखू नव्हतं बोलाय पाहिजे तर. दुखण्या बोट आजी आमची मिसरी सुटा ना आमच्या आजीला. आता माझा आजोबा दोन्ही नाही आहेत, बरोबर आहे. मग मी आजीचीच आठवण काढू ना बाबा, आजीला बरं वाटेल व्हिडिओ बघून तरी. माझ्या आजोबावर मी अख्खा व्हिडिओ बनवला, निवांत जाऊन बघा. आमचा आजाला एक लक्षात घ्या, आपण आज निवांत तिथे एसी 200 रुपये तिकीट काढून बसलोय. ह्या 3 पिढ्यांचा संघर्ष आहे. एक पंजोबाची लढाई होती अस्तित्वाची, की सावकाराकडे जमीन घाण होती, जमीन टिकवायची होती. आजोबा देव गुरागत राबला आपला रानात शेतात. आणि पप्पा समाजाच्या विरुद्ध गेला, आई समाजाच्या विरुद्ध गेली, गावाकडनं शहराकडे आली, गावाकडे आदनं बनणं जात होती, दुकान टाकलं, व्यवसाय केला, आणि लक्झरी पिढी जगतोय आपण. आणि पुढची कशी निघते आलं मला गॅरंटीज नाही भाऊ. काल रात्री इथं शोची तयारी, म्हणजे काल रात्रीच आम्ही सगळं लावून गेलो आणि इथं बसलेलो, आणि एक कार्यक्रम होता इथं. 4 पोरं आलेत, मी टाकेन माझ्या स्टोरीला इथं. अगं बाबा ती असलं काय बोलत होती की नाही, त्यांना वाटलं माईक म्हणजे हे कुठं शूटिंग होत असेल, आमच्याकडे आहे शूटिंग, ते पण आम्ही टाकू शकत नाही असं बोललेत ते. इंग्लिशमध्ये फुल. आणि मग तुम्हाला माहिती आहे मराठी माणूस, मी म्हणलं तुझं नाव काय, नाव सांगितलं, म्हणलं तुला मराठी येते की नाही येते, कसं म्हणतोय मेरे को समजता है लेकिन बोलने को नहीं आता. म्हणलं ये तेरे को किसने समझा, म्हणलं मेरे फ्रेंड ने समझा, उसका नाम क्या है, जादव. म्हणलं जादव को मेरे पास भेज. मराठी बोलली पाहिजेत आपली पोरं. आत्ता ज्वलंत उदाहरण सांगतो, आमच्याच गावातलं पोरग दिवसभर कार्टून बघतंय, टीव्ही बघतंय, त्याला मराठीत जमाना. घरात आल्यावर पप्पाला म्हणतंय, पप्पा आप कब आए, पप्पा कौम्यात, बाबा तुझा 2 लाख फी भरली, मराठी बोल की वाईस तरी, का तुझ्यासाठी मी शिकू परत हिंदी. सत्य परिस्थिती हे बघा, मी कडू बोलतो काय नाही, मिळू दे हेट. 5 वर्षांनी लोकांना कळलं काय बोलून गेलं हे. आता नाही कळायचं, 5 वर्षांनी कळलं ना. बरोबर आहे का चूक आहे. मग हिंदी वाईट आहे का, अजिबात नाही, पण मराठी बी मोठी करायची ना आपल्याला. मिसरी तर इष्टीत बसलं की 2 प्रकारचे लोक बघ. आता तर मी सांगतोय का की वी लिव्ह इन वुमन्स वर्ल्ड, मी डायरेक्ट म्हणतो खरं आहे. आणि मी सेफ फील करतो, आता काय प्रॉब्लेम नाही मला. हे जग पोरींच्या हातात जाईल तेवढं मला वाटतं चांगलं आहे, की आम्हाला आराम मिळेल व्हायचं नाही काय. हो का, इष्टीत गेलो 50% आहे, महिन्याला 1,500 आहे, दुसऱ्या सरकारला जर 3 देणार म्हणजे 3 द्या त्याला. 2100. तुम्ही कुठल्या पक्षाचे कार्यकर्ते नाही ना. म्हणजे सरकारनं पण आहे ना स्त्रियांवर लक्ष कसं दिलंय बघा की. कारण सरकारला माहिती आहे या दोन्ही पार्ट्यांना की पुरुष खुंची आहे. त्याला म्हणलं ना मी महिन्याला 10,000 देतो, तो म्हणणार नाही, साहेब म्हणतील तसंच. स्त्री तशी नाही, स्त्री म्हणते माझा फायदा कोण, माझा उद्धार कोण, आणि तीच बरोबर असते. मतदान कुणाला करायचं, माझ्या फायद्याचं कोण आहे त्याला, कारण 5 वर्षात तुमचं एकदाच फायद्याचं बघणार आहे ती. काय जोग जात्याल झापकीनी वरनं लेट काय त्याला. सो गप्पांचा कार्यक्रम आहे, निवांत आहे. जो म्हणला बकवास गेले वर्ष जर बकवास गेला असता तर तो आज नोव्हेंबर महिन्यात नसता, आणि इथं तर नसताच. बकवास कसं नाही गेलं तुला सांगतो. जो म्हणलाय बकवास गेले, बड्डे केलास का, हो का नाही, मग कसं बकवास गेलं. 2 मिनिटं 2 मिनिटं. गणपती साजरा केला, 15 ऑगस्ट साजरं केलं, पोळ्या खाल्ल्या, पोरांबर फिरायला गेला, मग काय केळं झालं या बकवास आयुष्यात. फिराय गेलाय, गणपती केलाय, नाचलाय दहीहंडीला, विषय बॅक राहिलाय का. थांब हा आता आपल्यात बी तो मनी हायस्ट मधला प्रोफेसर आहे. आता अजून प्रिसाइज होता. ज्या व्यक्तीकडून एक्सपेक्टेशन ठेवलेलं त्या व्यक्तीकडून काय जरा असं चुकीचं झालंय का, नाही ते ठीक आहे. आयला मग तुझ्या एवढा सुखी कोण, सगळ्यांची हा ती निघतात की. कुठलं आहे तुझं डिपार्टमेंट. ब्रांच कुठली तुझी. यार कम्प्युटरला तर हुशार पोरं असतात ना. अरे कम्प्युटरला हुशार असतात ना पण. थांब जरा थांब. हा काय बी कर, कॉलेजचं नाव सांगू नको, मला बोलवायचे नाहीत. हां प्लीज.
ए दमर जरा, त्याचं काउन्सिलिंग होती की इथं. चांगला शब्द वापरला त्यानं, तो डोनेशन म्हणला त्यानं, शुगर कोटेड सांगितलं की बाबा आपल्याकडे कसं गुलाबजाम म्हणतात, पण 5 स्टार हॉटेलला गेल्यावर स्वीट बॉल डिप्ट इन अ सिरप ऑफ अ जॅगरीन आहे तसं ठीक आहे. फक्त तेवढंच वाईट झालंय. अजून एक गोष्ट, मित्रानं कुठल्या धोका दिलाय का? नाही दिला. मग बकवास नाही झालं, माघारी घे. माघारी घ्यायचं. हे बघ तुला मी सांगतो, मला एक कळलंय, मी मागच्या 6 महिन्यात ती गोष्ट शिकली, दवाखान्यात आलो. मी म्हणलं नाही माझे लय लागले आहेत, मला सगळी सोडून चालल्यात, माझा दवाखाना. देव म्हणतो ओके चालू दे तुझं. खरंय, तुम्ही बोलता तेच अट्रॅक्ट करता. तू म्हण माझं लय निवांत चाललंय, मला घंट्या फरक पडत नाही कोणाशी. निम्मी लोक गार होते, ह्याच्या नादाला लागाय नको. तुमच्या आयुष्यात निम्मी लोक ह्यासाठीच आहेत, त्यांना वाटतं की त्यांच्या असण्या नसण्यानं तुम्हाला फरक पडतो. आणि ज्या दिवशी त्यांना कळतं असण्या नसण्यानं फरक पडत नाही, तेव्हा कळतं अयो ह्यो सिग्मा हाय नको. बरोबर आहे. किती लोकांचे मित्र तुम्हाला न सांगताच बोलणं बंद केलं, मेसेज उचलणे बंद केले, कॉल उचलणे बंद. हात वर करा, हात वर करा, ताट हात वर करा. काय लाजण्यासारखं नाही, मी हात वर करतो, माझं स्वतःच आहे. हात खाली घ्या. ह्याच्यानं तुम्हाला कळलंय का, आजकाल लोकाला सोडायचंय, पण का सोडायचं हे सांगायचं नाही. कारण त्याला माहितीये चूक कोणाची, आणि लोकांना चूक मान्य करायची, म्हणून निम्मी नाती तुटायल्यात. आणि जे सगळ्यात कॅज्युअल नातं आहे दोस्तीचं, सगळ्यात कॅज्युअल, ती बी तुटायला लागले. आमच्याही दोस्त्या नव्हते तुटत. एकतर आम्ही दोस्त नाही तर दुश्मन, आदलं मधलं काय नव्हतं. खरं यार, गावाकडं तू माझा दोस्त, मला सोडून गेला की दुश्मन. पण एक होतं, आमच्या ज्याच्यावर दोस्त्या तुटल्या त्यानं पण माझ्याविषयी काय बाहेर बोलला नाही, मी पण त्याच्याविषयी नाही बोललो नाही. एवढे इतिक्स आम्ही पाळल्यात. आणि एक सांगतो, तुमची जर कोणावर दोस्ती तुटली आणि हेच एक्सपेक्टेड आहे मला, ठीक आहे, पुरीमुळे तुटली, काय विषय झालता? बोल बोल, नाही घेत कॅमेरा, बोल बाबा. तुम्ही असं का बघायलाय, तुम्ही माझ्याकडे बघा. हा हा, त्याच्या गर्लफ्रेंडमुळे तुटलं तुमचं फ्रेंडशिप, ठीक आहे, ओके. स्टेप्स काय होत्या हे तुटायच्या? हा, सुरुवात कशी झाली? अशी ती म्हणली त्याला, म्हणजे तुझा मित्र जास्त फिरतोय म्हणून त्याच्या गर्लफ्रेंडनं तुमच्या दोघांची मैत्री तोडली. अयो, जर शहाणी पोरगी असती ना, तिनं पहिला ह्याला भाऊ बनवला असता. कुठं आहे खरंच, तिथं आहे का, कुणा बरं आहे, दाद्या मला सांग ना. येडे होती मग ती. हा, अजून मग ही सुरुवात इथून झाली. मग तिथनं त्यांना तुम्हाला कोल्लच वेळ डायरेक्ट का नाही, हे धमकी आहे. हा, ती सुरुवात होती. एक्झॅक्ट कधी तुटली? आता बोलता तुम्ही दोघं, नाही बोलत? जी दिदी आता म्हणली ना आयो, ती मॅरेज मटेरियल आहे. दोस्ती तुटली त्या पोराची, हिला बघावलं नाही, त्याला म्हणावं असली बघ एखादी. सौरभ भोसले वधूवर सूचक, सुट्टी नाही. हो का, मी एक खरं सांगू, कुठल्याही स्त्रीमुळे 2 पुरुषांची दोस्ती तुटत नाही, ना कुठल्या स्त्रियांची पुरुषामुळे दोस्ती तुटत नाही. कुणाचं किती ऐकायचं आणि किती इम्प्लिमेंट करायचं त्याच्या बौद्धिक पातळीवर आहे. हा, आपलाच मालगांड काय म्हणायचं, आपलाच कार्यकर्ता ज्यानं आपली दोस्ती तोडली. आणि एक लक्षात घे, मला अजून एक थोडं डीप जायचंय, नाव बिव घेऊ नको फक्त. त्याच्याकडून काय पैसे बिशे नाहीत का तुला? नाहीत? मग नाही जुळत तुमचं, जाऊन तिकडे. माणूस तवा लाजतो थोडा, नाही का, दोस्ती लगेच तोडत नाही, वाईच देत राहतो. बट तुला आता काय वाटतं त्याच्याबद्दल, म्हणजे त्याचं चांगलं व्हावं वाटतंय तुला? तिच्याबरोबर होईल त्याचं चांगलं? हाय का तुमच्याकडे ही दोस्तीची कट्टरता? हा, भाईचार ऑन टॉप. एलविज भाईचा फॅन आहे तो. बरं थांब 2 मिनिट थांब. आता मला अजून डीप जायचंय. आपल्या सगळ्यांच्या ते ना, बायांपेक्षा आम्हाला असल्या गॉसिपिंग मध्ये लय मजा येते, पण आम्ही प्रोफेशनली करतो. अयो खरंच मग भावा, अरे असो भावा, आम्ही स्त्रियांगत लगेच रिॲक्शन देतो. जाऊ दे बाया, नाही, आम्ही लगेच पार्टी कोणाची घेत, आम्ही हळू चालतो. हा, तुला असं वाटतंय का की ज्यानं तुमची दोस्ती त्या पुरीसाठी तोडली आणि तो आज त्या पुरीवर आहे,
त्या पुरीवर तो सुखी राहील का? कसलं निर्मळ मनाचं हे. ते म्हणते राहिला पाहिजे. तो दम जरा. तो एकदा बी म्हणा ना. बघा ह्याला म्हणतात खरा पुरुष म्हणतो ना मी, खरा पुरुष तो होय. ह्या बघा त्यानं एकदा तरी तिला वाईट शब्द काढला का? तिला काय बोलला का वाईट? तो काय म्हणला? राहिला पाहिजे. म्हणजे ह्या गाड्याच्या मनात अजून कुठं तरी की ह्याला उद्या त्यांचं लग्न झालं तर मला पत्रिका येईल. हे काय म्हणते खादीवर जोर ह्याच्या आईला. देऊ ना जरा वेळ घेतो, जरा वेळ. भात वाढायचं ठरलं. कधी ठरलेलं तुमचं? ते आयुष्यात यायच्या आधी का आयुष्यात नंतर आल्यानंतर? याच्यानंतर ठरलं. म्हणजे तुला असं वाटत होतं की तिच्यासोबत त्याचं फ्युचर आहे. आता मनापासून खरं उत्तर दे, मनातलं. म्हणजे ह्याचा बी विचार कर, त्याचा बी विचार कर. त्या दोघांचा जो स्वभाव आहे ती एकत्र राहू शकतात का? राहू शकते ती. राहू शकतात. मग आता त्या मित्राचं नाव सांग, आडनाव सांगू नको. नको नाव नको. त्याची 3 लेअर ऑथेंटिकेशन केलं मी, तरी पण तो नाव घेतोय का? अजून काय कट्टर दुसती पाहिजे तुम्हाला? तुझं नाव सांग. रोहित. रोहितसाठी जोरात टाळ्या वाजवा. रोहित शर्मा जसं ओपनिंगला धिंगाणा घालते तसं आपल्या शोची ओपनिंग भारी केली गाड्यानं, सुट्टी नाही. वाजवा टाळ्या. थँक्यू. पण आपण थाला फॉर अ रिझनच आहे. नाम से रोहित, फॅन से धोनी. मिळली मला IPL साठी रील मिळली. ओके थँक्यू. ओके थँक्यू. मला हे लय राग येतो जेव्हा पुरुष क्रिकेट हे बघ, मी क्रिकेटचा डाय हार्ट फॅन आहे. मी कधीपासून फॅन आहे माहिती आहे का? म्हणजे तुम्ही ना तेव्हा तुम्ही अंड्यात होता. जेव्हा सौरव गांगुलीनं लॉर्ड्सवर टी-शर्ट काढला आणि त्याची केसाळ छाती दाखवली ना दुनियाला, तेव्हापासून आम्ही फॅन आहे. तुम्हाला काय माहिती, जी म्हणतात ना हे धोनी म्हातारा झाला किंवा काय, बाळा तू चेडी घालत नव्हता ना. हा तेव्हा त्या हेलिकॉप्टर आणि अरे त्या धोनीचं, कोहलीचं, रोहित शर्माचं चांगलं एकमेकावर. आपण का लढायलो एकमेकाला? मला हे बघा, आयडलाइज करा, वर्शिपिंग करणं चुकीचं आहे. कुठला कॉन्टेंट क्रिएटर, स्पोर्ट्स पर्सनॅलिटी आयडलाइज करा, आयडलाइज बी राहून द्या, रिलेट करा. वर्शिप का करायचे? वर्शिप करायची गरज आहे का कुणाला? नाही. अजून कुणाला सांगायचे का 2000? इथं जरा मला नको लागायचे आहे. काय होतं, काय बोलायच्या आधी का नाही मग परत असं होतं ती मिसीवाली येतील आणि मला फुटबॉलचं लय नॉलेज नाही. खरं जे आहे ते मी म्हणतो ठीक आहे, आपला सुनील छत्रीच बरा. अहो पश्चिम महाराष्ट्र आहे, राजकारण आमच्या रक्तात आहे असं डिप्लोमॅटिक उत्तर. ठीक आहे. थँक्यू. मला भारी वाटतं पोरांनी अशी कॉम्प्लिमेंट दिली. म्हणजे मागू नको फक्त प्लीज. असे लय मित्र आहेत माझे, आले पाण्याच सौर्या आरो जॅकेट काय भारी वाटते, सौर्या लय भारी वाटते असं म्हणला. आता त्याला माहिती आहे मी एकदा पॉडकास्टला शर्ट घातला किंवा शोला घातला तर मी स्टेजवर परत घात नाही, कारण लोक कमेंट करतात 30 कपडे घालते तू, का श्रीमंत झाला. लय लोक घाण येत, लय घाण. जुडोचा शर्ट घातला तरी म्हणते 400ला मिळतं. अरे मग तुझं काय त्यात? आवडतंय मला. एकीकडे टाटांचा स्टेटस ठेवायचं आणि त्यांच्या ब्रँडला सपोर्ट करायचा नाही, ही हिपोक्रेसी आहे आपली. प्रॉब्लेम हाच आहे, लगेच जज करतो आपण. एक मला नाही जज करायचं, ठीक आहे. पण नाही म्हणायचं शर्ट बीट भारी दिसतोय, त्याला कळलं सौर्या आहे का तुझा शर्ट अवेलेबल? हा आहे ना. म्हटलं अरे धुतला नाही अजून, मी धुतून इस्त्री करून देतो. अजून 40 एक शर्ट आहेत माझं त्याकडं. मी आकडा पण कमी सांगतोय मी, पण मला भारी वाटतं का नाही. हे बघा लक्षात घ्या, कपडे, तुमचे शूज, चष्मा, एखादा दोस्त जर ही घेऊन जातोय तर जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही. तुमच्या जवळची व्यक्ती घेऊन जातोय तेव्हा गद्दार नको ना आपल्याला, ही बरं आहे की. तेवढ्या बाबतीत पाण्या चांगला आहे का? पाण्याला माहिती मी हानीन. अजून कोणाला सांगायचं 2024 कसं गेलं?
हां, प्रत्येक वर्ष असंच जातं का तुम्हाला सांगू का मी? कारण आपण स्वतःवर कमी लक्ष देतो. बघा, कधी वाटतं आता आपण म्हणतो ना, अयो डिसेंबर आला कारण तू स्वतःकडे बघितलंच नाही. बरोबर आहे. ह्याच्या आयुष्यात काय आणि वर्ष असंच जातं. IPL येतं IPL मध्ये गुंतून जातो, इलेक्शन येतं इलेक्शनमध्ये गुंतून जातो, सण आला सणात गुंतून जातो, सगळ्या गोष्टीत गुंतत राहतो. आधीमध्ये कोणतं काय कांड करत असते त्यात गुंतून जातो आणि शेवटी कळतो अयो स्वतःसाठी जगायचं राहिलंच. ठीक आहे. सो मला वाटतं पटकन एका अर्थी मला असं वाटतं की 2024 लवकर संपते ती बरं आहे. कारण ज्या प्रकारे हे वर्ष गेलंय आगायो. आणि आता वाटतं बघा तुम्ही आता की आता सगळी राशी बघतात, राशीफळ बघतात हे शेवटच्या 2 महिन्यात सगळ्यांचे मेसेज आहेत की दादा तुझी रास कुठली आहे बघा, मग तुला आता मंगळ आहे का, हे आहे का ते आहे का. मी म्हणलं तू मला हे का विचारलं. नाही म्हणतोय तुझा माझा चेहरेपट्टी सेम आहे बरं. म्हणजे लोक दुःख कशी करतात बघा, माझं पण हे चालू आहे आणि तू हसतोस पण तुझ्या मनात काय तर आहे मला माहिती आहे, तू माझ्यापाशी बोलू शकतो. मी म्हणलं चॅटवर मी तुझ्यावर भेटाय. नाही मी खरं सांगतो, जेवढे सोशल मीडिया वापरतात ना पोरं आत्ता, इवन फोनवर तुमच्या आयुष्यातली काहीतरी इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला वाटतं की इमोशनल आहे, दुःखद आहे, माझा वल्नरेबल पार्ट आहे, चॅटिंग किंवा कॉलवर नका शेअर करू. खरंच सांगतो, ते अल्गोरिदम निम्म कॅच करतं. त्याला कळलं की तुझ्या आयुष्यात घडले काय, त्याचं रिला तुला फेकतं, तुला निर्णय घ्यायला भाग पडतं. निर्णय घेतल्यावर तीच अल्गोरिदम म्हणतं घेतलेला निर्णय चुकीचा होता. काय शिकवलं 2024 न? वा छान, हे महत्वाचं आहे. मला पण हेच शिकवलंय, खचायचं नाही. मला वाटतं संपलं आता. हॉस्पिटलला गेलो, मला वाटलं हां आता काय स्टेजवर येऊ शकत नाही, आता झालं. आयुष्यात असताना मला वाटायचं अर चावऱ्या शेजारी असतो इथं, ही आजी गेली, ह्यो आजोबा गेला. बेकार असतं ती हॉस्पिटल. काल आपल्याला आजी विचारते बिस्किट खाल्लं का तू, गोळी खाल्ली का, ती आजीच नाही आज. आणि मग दवाखाना बेकार असतो. त्यातनं घरी आल्यावर कळतं की आयला आता आपल्याला पॅम्पर करायला लागली घरातली. नाही काही उठून बसावत्यात, पाणी प्यायला देतात, खायला देतात. मग आपल्याला लहानपण आठवतं, ते आवडत बसतं आपल्याला बरं का, की आईला माझी सेवा करतात घरातली नाही का. परत असं पण वाटतं की आईला आपलं वय काय ना आपण करतोय काय. म्हणून मी जे शिकलोय ना मागच्या काय महिन्यात ते तुम्हाला सांगतो. वेलनेस इज बेटर दॅन इलनेस. माझं कोट नाही, मी ढापणार बी नाही, पण मी वाचलंय की 4-5 गोष्टी फॉलो कर. 3-1 लिटर पाणी पी, एखादा डोक्याला शॉट देतोय, मोबाईल बाजूला ठेव. आता मी ती स्ट्रॅटर्जी केली की माझ्या आयुष्यात एखादा व्यक्ती तो किती दिवस असून लईत लई त्याच्यावर मी ठरवतो त्याचं किती मानाव घ्यायचं. आणि कुठलंही व्यक्ती तुम्हाला आयुष्यातनं सोडून जायच्या आधी मिनिमम 6 महिने ते तुम्हाला हिंट देतच असते. पण तुमचं मन काय, हृदय आणि मेंदूची सांगड. मेंदू सांगतोय ही इज गोइंग टू लिव्ह यू, शी इज गोइंग टू लिव्ह यू, सोडणार आहे. हृदय म्हणतो असं कसं, चान्स देऊन बघू. बरोबर आहे. आणि मग आपण म्हणतो चान्स कॉन्ट्रॅक्ट साईन करून आले, एवढंच दिवस आहे आपलं ट्रायल पॅकेज. नेटफ्लिक्स कसं फ्री द्यायचं सुरुवातीला की 30 दिवस वापरून बघा, नाही तर मग नाही का पुढं. मी खरंच सांगतो आत्ताचे प्रॉब्लेम हाच झाला आहे दोस्तीचा ह्याचा, की लोक ठराविक दिवस स्पेंड करून ठरवतात की यायला ही मी कम्पॅटेबल आहे का नाही, तो मी कम्पॅटेबल नाही. शक्यच नाही. माझे 11-11 वर्षाचे मित्र आहेत, मला माहिती आहे अजून ते शूज काढल्या त्याच्या सॉक्सचा वास मारतं, मला नाही आवडत. मला माहिती ते जेवताना माच वाजवतं, तरी पण ते वाजवतं, मी ॲडजस्ट करतो. मी दोस्त आहे ना आपलं, काही गोष्टी ॲडजस्ट करायला लागतात, सगळं आपल्याप्रमाणे होत नाही. आणि प्रॉब्लेम हाच आहे की इंटरनेटनं आणि काही ठराविक इन्फ्लुएन्सर्सनं तुम्हाला सांगितलं की आपले नाही फॉरेनचे इन्फ्लुएन्सर्स आहेत की यू हॅव टू बी ट्रीटेड राईट. नाही, इंडियात नाही चालत हे. सगळी नाहीत तुम्हाला नीट वागवतच नाही. घरातली कुठं वागवतात. आणि ट्रेनिंगच हे आहे आपल्याला. मी सरळ म्हणतो हे बिलिंग आपल्याकडे नाही आहे, बट आपल्याला त्यासाठी तयार करण्यात येतच ना घरातून की आत्या काहीतरी म्हणेल, मावशी काहीतरी म्हणेल, त्यामुळे आपण मनाव ते घाव घेत राहतो, आपण ट्रेन होत राहतो. फक्त एक सेल्फ रिस्पेक्ट ठेवायची आपल्याला, ह्याच्या पुढे कोण नाही बोलला पाहिजे मला. ठीक आहे, आपला हात उचलायच्या आधी आपण तिथनं आपलं बरं बेस्तर उचलून निघलो पाहिजे. बरोबर आहे. हे लय लेट कळलं मला आयुष्यात. आणि मी अशी पण पोरं बघितल्यात की रागट आहे, भांडणं केली, मारला एखाद्याला, मारल्यावरती घरी जाऊन रडले, उगाच मारला का. अशी पण आहेत, बरेच लोक आहेत. ठीक आहे, प्रश्न बरेच विचारलेले मी, उत्तरं पण बरीच आली. आणि एक प्रश्न होता त्यात इंस्टाग्रामला पोल टाकलेला की तुमचं ब्रेकअप किंवा हार्टब्रेक झालंय का कधी, कारण काय होतं. तर एका कार्यकर्त्याने आधी 4-5 शब्दात सांगितलं आणि त्यानंतर स्टोरी रिप्लाय केला. त्यानं रिप्लाय रात्री 3ला केलाय. त्यानं म्हणजे विचार केलाय, 11ला स्टिकरवर दिलाय आणि रात्री 3ला म्हणजे त्यानं 5 तास ओव्हर थिंकिंग केलंय फॉर शुअर.
नाहीतर एकतर दोस्तांबरोबर होता. ह्याच्या पलीकडे दोस्त मित्र काही करत नाही, एकटा नाही राहत. त्यानं लिहिलं की माझ्यावर एक मेडिकल कंडिशन आली आणि माझ्या गर्लफ्रेंडला कळलं की ह्यातून मी लवकर रिकवर होणार नाही, म्हणून तिनं सोडलं. आणि मला असा डाऊट आला की मी अपंग झालो आहे काय, मला माझ्या जवळच्या व्यक्तीनं सोडलं. मग त्याला रिप्लाय मी मोस्टली देत नाही कोणाला, कारण रिप्लाय दिला की मग ते खूपच लांब होतं. मला वाटतं मला कोणाच्या पर्सनल आयुष्यात डोकवायची गरज नाही आहे, डोकवूच नाही कोणी कोणाच्या पर्सनल आयुष्यात. तर त्याला मी विचारलं मम्मी पप्पा काळजी घेतात का, म्हणलं हो. बहीण काळजी घेते का, हो. दोस्त आहेत का, हो. मग तीच का पाहिजे, म्हणला सवय झाली. काय झाली, सवय. आता मी त्याला विचारलं तुझं वय काय, म्हणला 24. काय करतो, ह्या कंपनीत काम करतो. मम्मी पप्पांबरोबर किती वर्ष एकत्र राहिला, 18 वर्ष. आज कुठे आहे तू, पुण्यात. मग 18 वर्षाची सवय मम्मी पप्पाला पण झाली, तरी पण तू इथे आहे की. ती कधी बोललं का की तू लांब आहे, मला दुखतं, मला आठवण येते. आई तर कधीच बोलत नाही, पण त्यांना होतं की. मी परत ह्याच ऑडिटोरियममध्ये हेच वाक्य बोलतो ना, परत बोलतो, प्रेमापेक्षा वाईट सवय. प्रेम लिबरल आहे थोडंसं, देतो सुट्टी. सवय बेकार असते. टाईमवर सांग, 5ला कुठं होती, काय झालं, कसं झालं, काय करतोय, कुणाबरोबर, काय गरज आहे, हॉस्टेलला आहेस काय तू, रेक्टर आहेस, आहे ना बरोबर. पुरी हसल्या बघा, पोरं नाही हसली. हा, दोन्ही बाजूनं बोलायला लागतं. अजून कोणाला सांगायचं 2024 कसं गेलं, काय असं माईक बिग घ्यायची गरज नाही, असं बोलू शकतो डायरेक्ट. थांबायचं नाही, थांबू नको. वैभव वाघ सुट्टी नाही, माहिती नाही जेवढे बघितले तुम्ही वैभवचे. हां, काय पण कर पण थांबू नको. शोचं तिकीट 200चं 400 होऊ दे, बुक कर, थांबू नको. बघा त्यानं त्याचा मंत्र सांगितला, त्याच्यावरच तो कॉन्टेंट बनवते. बरेच लोक आहेत ना तुमच्या आसपास असे असणार आहेत की ह्या मंत्रानं चालत जाईल. थांबायचं नाही, हे खरं आहे, कोणासाठी थांबायचं नाही. तुमच्या आयुष्यात एक मोठा प्रसंग येईल, 6-7 महिने तुम्ही थोडंसं पुढे मागं व्हाल आणि तुम्हाला कळेल की जो प्रसंग येऊन गेला तो मोठा नव्हता, मी उगाच थांबलो आणि उगाच ब्रेक घेतला. सो मला असं वाटतं कधी कधी जर तुमच्या आयुष्यात वाईट प्रसंग आला किंवा वाईट काळ आला ना, तर अशा वेळी तुम्हाला ज्या गोष्टी करण्यात आनंद मिळतोय ते करायला चालू करा. जसं की मी डायरेक्ट हॉस्पिटलमधनं डायरेक्ट मोठा शो लावला, कॉन्फिडन्स आला डायरेक्टच. आता एक आहे की पिंपरी चिंचवडला 24 तारखेला आहे, ते झालं की 2 महिने शांती आहे, मग 2025 जलवा आहे. ठीक आहे, ते वेगळंच आहे काय. तर SB तुम्हाला सांगितलं पहिलं काय आपले स्पेशल्स पॉडकास्ट, तिसरी एंटिटी पुढच्या वर्षी अनाऊन्स करणार, आता करणार नाही. कारण मला एक कळलं मी काय करणार आहे किंवा माझ्या मनात काही आधी सांगितलं ना, काही लोक बसले तीच म्हणून. तर ही मम्मीनं बघा काय बांधून पाठवले, आई असते हो, आईचं तसंच असतं. सो मला असं वाटतं जर तुम्ही मोठी गोष्ट काय तर करणार आहे तर ती 4 जणांना सांगू नको, केल्यावर सांग. ठीक आहे, आता त्यात भाऊकीला सांगायचं नाही का मित्राला सांगायचं नाही, हा तुमचा प्रश्न, तुमच्या आयुष्यात करणं. ठीक आहे, 2024नं तुम्हाला काय दिलं. थांब जरा 2 मिनिट, पॉझिटिव्ह जाऊया. प्रेम दिलं, कुणाकडून दिलं, आ तुम्ही खरंच एकटा आलाय, ती इथं लॉंग डिस्टन्स आहे. हा, ओके. इकडची पोरं म्हणतात हृदयात राहती, हृदयात नाही आहे, कायमच आहे. ही अखंड सिंगल संघटना आहे. कशी बसल्यात बाकी डाकू 5-6. मजा येते का रे, दुसऱ्याचं ऐकायला लय मजा येते. थांब, तुझं पहिलं प्रेम आहे का हे? नाही, दुसरे. ओके, चांगला होतो ना मनाने, स्वभावाने चांगला. लय चांगला आहेस लय. हा हा होतो. अरे काय ती माणसं, चांगला होतो ना, आहे चांगला आहे. हा, आता पण आहे. हा हा, आता तर पुण्यात राहतो ना, चांगलाच आहे. तर शनिवार पेठेत राहतो. ए तुला घरी बोलवायचे कोणाला, मामा सॉरी मामा. तुमच्या रिस्कवर तुम्ही बघा, मला मध्ये घेऊ नका. आणि बाबा तुला वाटत असेल आम्ही तुझ्या बाजूने बोलावं तर पहिले तिला ब्लॉक कर बाबा. ए गप्पा गप्पा.